नमस्कार मित्रांनो, मी निखिल शिरसाट. आपण बघत आहात निक अकॅडमी. चला आता आज आपण बघतोय बघा मित्रांनो, ग्राफिकल मेथड कसे असणार आहे. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण की हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय द एलिमिनेशन मेथड. म्हणजे एक व्हेरिएबल्स होतं, त्याला एलिमिनेट करायचं आणि त्या पद्धतीने आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचो. ठीक आहे. आता ह्या मेथडमध्ये बघणार आपण की सायमल्टेनियस इक्वेशनचा आपण ग्राफ कसा तयार करणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर ग्राफ तयार केल्यानंतर आपल्याला सोल्युशन कशा पद्धतीने मिळणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया, बघूया की ग्राफिकल मेथड काय असतात. ठीक आहे. ग्राफिकल मेथड्स फॉर द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बघतोय आपण मित्रांनो, विसरू नका. ठीक आहे. तर बघा, जेव्हा आपल्याला ग्राफ बघायचा असेल तर काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यातला पहिला पॉइंट बघा की ते बघून घेऊ आपण की व्हॉट इज द मीनिंग ऑफ कोलिनियर पॉइंट्स. बघा, जेव्हा आपण ग्राफचा अभ्यास करणार आहोत त्या ठिकाणी नेहमी असे येणार आहे की पॉइंट्स विच आर कोलिनियर. वी मस्ट नो व्हॉट इज द कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय असेल ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, कोलिनियर पॉइंट्स काय अवघड नाहीये. कोलिनियर पॉइंट्स आपण डिफाइन कसे करतो बघा, अ सेट ऑफ पॉइंट्स which lie on a same line is called as a collinear point. ठीक आहे. बघा, म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे पॉइंटचा सेट घ्यायचा आपल्याला, जे एका लाईन मध्ये असणार आहे, एका लाईन मध्ये रिप्रेझेंट करता येईल आपल्याला, त्या पॉइंट्सला आपण म्हणणार आहे कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे बघा, समजा आता मी ते हे 3 पॉइंट्स घेतो बघा, एका स्ट्रेट लाईन मध्ये दिसत आहे. तुम्ही जर ह्या पॉइंट्सला जॉईन केलं, तुम्ही अशा पद्धतीने जॉईन केलं तर तुम्हाला हे बघा, हा इथे पॉइंट ए पॉइंट, इथे पॉइंट घेतला होता मी बी पॉइंट आणि इथे पॉइंट घेतला होता मी सी पॉइंट. हे तिन्ही पण पॉइंट एका सरळ रेषेत वन लाईन मध्ये आहेत. बघा, एका सिंगल लाईन मध्ये आहेत. मग ह्या लाईनला काय म्हणणार तुम्ही, ह्या पॉइंट्सला काय म्हणणार तुम्ही, कोलिनियर पॉइंट्स. कारण की डेफिनेशन काय सांगते, अ सेट ऑफ पॉइंट्स विच लाय ऑन अ सेम लाईन विच आर कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे हे बघा, हे कोलिनियर पॉइंट्स आहे. ठीक आहे. आता हे बघा बरं, हा समजा मी पॉइंट इथे P घेतला आणि इथे पॉइंट Q घेतला आणि इथे पॉइंट R घेतला. आर दिस पॉइंट्स कोलिनियर आहेत काय पॉइंट? नाही, इथे कोलिनियर नाही नसणार. बघा, हे दोन पॉइंट्स आपण जॉईन करू शकतो आणि हे जॉईन करण्यासाठी आपल्याला डायरेक्शन चेंज करावं लागेल. एका सरळ रेषेत येतं का बघा बरं, हा इथे जॉईन केला मी आणि हा इथे जॉईन केला. वन लाईन आहे, ते एक स्ट्रेट लाईन आहे का? स्ट्रेट लाईन नाहीये इथे, स्ट्रेट नाही, नो स्ट्रेट लाईन. इथे काय असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार. म्हणजे कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, एका स्ट्रेट लाईन मध्ये जर तुमचे पॉइंट लाय होत असेल तर त्या पॉइंट्सला म्हणायचं कोलिनियर पॉइंट. अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, 2 पॉइंट्स आर ऑलवेज कोलिनियर पॉइंट्स. कधी पण फक्त 2 पॉइंट दिलेले असेल तर ते नेहमी कोलिनियर पॉइंट्स असतात. ते बघा कसे असतात, बघा कोणते 2 पॉइंट तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी हा इथे पॉइंट घेतला P आणि इथे घेतला Q. हा पॉइंट आहे तुमचा Q. आता हे दोन्ही जर जॉईन केले तर मी एका सरळ रेषेतच मिळेल. ठीक आहे. समजा हा P Q पॉइंट आहे, चेंज करतो, समजा इथे करतोय मी असं. बघा, अशा पद्धतीने मला लाईन ड्रॉ करता येईल. आता इथे तरी पण हे कोलिनियर पॉइंट असणार आहे. काय असणार आहे, कोलिनियर पॉइंट्स असणार आहे. म्हणजे इथे एक काय लिहिता येईल आपल्याला, 2 पॉइंट्स. काय लिहिता येईल आपल्याला, 2 points are always collinear points. ओके. म्हणजे जर 2च पॉइंट दिलेला असेल तर ते नेहमी कोलिनियर असणार आहे. पण 3 दिलेलं असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल तर तुम्हाला पहिले फाइंड आउट करायला लागेल की आर दे कोलिनियर ऑर नॉट. कोलिनियर आहेत कसे शोधणार आपण, एका सरळ रेषेत असायला पाहिजे. चला लगेच आपण बघूया. आपण आता ग्राफ म्हणजे काय असतं बघूया. ठीक आहे. कोलिनियर पॉइंट्स आपल्याला चांगल्या पद्धतीने कळले असं कन्सिडर करूया आणि नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, व्हॉट इज ग्राफ. ओके. नाउ इट्स टाइम टू द सी व्हॉट इज ग्राफ. ग्राफ म्हणजे काय असणार आहे, ज्याला मराठीत आपण आलेख म्हणतो. बघा मित्रांनो, जेव्हा आपण ग्राफचा अभ्यास करणार आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 ऍक्सिस लागणार आहे. एक असणार आहे तुमचा एक्स ऍक्सिस, दुसरा असणार आहे तुमचा वाय ऍक्सिस. मग मी हे इथे ऍक्सिस ड्रॉ करून घेतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे ऍक्सिस असेल. इथे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण ड्रॉ केले. आता नियम असा सांगतोय मित्रांनो, जी हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे, कोणती लाईन असणार आहे, जी हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे तिला नेहमी तुम्ही एक
ऍक्सिस म्हणा, इट इज एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस जी हॉरिझॉन्टल लाईन असेल तिला नेहमी एक्स ऍक्सिस म्हणा, आणि हॉरिझॉन्टल लाईनला दोन्ही साइडला एरो हेड असणार आहे. बघा इथे पण एक एरो हेड आणि इथे पण एक एरो हेड आहे. सेम तुमची जी वर्टिकल लाईन असणार आहे तुम्ही तिला म्हणा वाय ऍक्सिस, इट इज वाय ऍक्सिस, आणि इकडे सुद्धा काय असणार आहे, ही वाय ऍक्सिस असणार आहे. बघा एकच लाईन असल्यामुळे हे वाय ऍक्सिस असणार आहे टोटल. ठीक आहे. बघा मित्रांनो हळूहळू आपण ग्राफ म्हणजे काय करणार आहोत. आपल्याला मिळालं की एक्स ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे आणि वाय ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे. आता याच्यावर आपल्याला कोऑर्डिनेट्स लागणार आहे, काय पॉइंट्स लागणार आहे ते बघूया. तर हा जो सेंट्रलचा पॉइंट असतो ना, इथे तुमचे कोऑर्डिनेट्स राहणार आहे 0,0. म्हणजे x ची किंमत तिथे 0 असेल, y ची किंमत पण तिथे 0 असेल. मग मी इथे एकच 0 लिहितो. हे पॉइंट तुमचा काय असेल, इथे 0 असेल. ठीक आहे. आता बघा एक्स ऍक्सिसची ही जी बाजू असते राईट हँड साइडची पॉझिटिव्ह दाखवते, पॉझिटिव्ह असणार आहे. ही बाजू काय असेल तुमची निगेटिव्ह असेल. एक्स ऍक्सिस साठी काय असेल ती निगेटिव्ह असेल. इथे लिहितो मी एक्स ऍक्सिस. बघा 0 पासून राईट हँड साइडला जर गेले तुम्ही एक्स ऍक्सिसला तर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स मिळतील. कोणते नंबर्स मिळणार आहे, पॉझिटिव्ह नंबर्स मिळणार आहे. आणि 0 पासून जर निगेटिव्ह आले तुम्ही इकडे बॅक साइडला जर आले तर तुम्हाला निगेटिव्ह नंबर्स मिळतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे नंबर्स ड्रॉ करूया. 1 इथे 2 3 4 5 6 पर्यंत ड्रॉ केले. इथे लिहूया -1 -2 -3 -4 आणि -5 पर्यंत इथे देते. बघा एक्स ऍक्सिस वर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स मिळतात आणि एक्स ऍक्सिस वर तुम्हाला 0 पासून लेफ्ट हँड साइडला काय मिळतं, इकडे निगेटिव्ह नंबर्स मिळतात. म्हणजे एकाच ऍक्सिस वर दोन नंबर मिळतील तुम्हाला, पॉझिटिव्ह पण मिळेल, निगेटिव्ह पण मिळेल. आता सेम बघूया आपण वाय ऍक्सिस साठी. वाय ऍक्सिस साठी काय असतं माहिती का, जेव्हा तुम्ही अप साइडला जाताय बघा फ्रॉम द 0, जेव्हा तुम्ही वरती जाताय तर तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स मिळतील आणि इकडे कोणते नंबर्स मिळतील, तुम्हाला निगेटिव्ह नंबर्स मिळतील. म्हणजे इथे काय लिहावं लागेल मला बघा 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने नंबर मिळेल मला. आणि इकडे खाली काय मिळेल मित्रांनो आपल्याला बघा, इथे देते मला -1 -2 -3 -4 -5 अगेन -6 अशा पद्धतीने आपल्याला इथे देते. हे मी बाकीचा रफ करतो आता. ठीक आहे. आता बघा आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतलाय. आता हे समजून घ्या की कोणता क्वाड्रंट तुमचा फर्स्ट असणार आहे, सेकंड असणार आहे, थर्ड असणार आहे, फोर्थ असणार आहे. तर बघा इथे जे पॉइंट मिळतोय तुम्हाला, हा रिजन बघा, हा रिजन समजा, हा रिजन बघा, एवढा रिजन. ह्या रिजन मध्ये जे तुम्हाला पॉइंट्स मिळतील ना तर त्याचे कोऑर्डिनेट्स दोन्ही पण पॉझिटिव्ह असेल. बघा एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह आहे आणि इकडे वाय ऍक्सिस पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथे जे नंबर मिळेल तुम्हाला तो कसा मिळणार, पॉझिटिव्ह मिळेल. दोन्ही पण नंबर कसे असतात तुमची पॉझिटिव्ह असणार. काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे हा जो एरिया असेल, हा पूर्ण एरिया, या पूर्ण एरियामध्ये तुम्हाला जे नंबर्स मिळतील ते दोन्ही पण कोऑर्डिनेट्स तुमचे पॉझिटिव्ह असणार आहे. बघा एक्स ऍक्सिस पण पॉझिटिव्ह, वाय ऍक्सिस पण पॉझिटिव्ह. तर ह्या क्वाड्रंटला म्हणतात फर्स्ट क्वाड्रंट. यालाच काय म्हणणार तुम्ही, फर्स्ट क्वाड्रंट. हा असणार आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. ओके. सेकंड बघा तुम्ही आता, सेकंड बघा इथे तुम्हाला काय मिळेल, पहिले सुरुवातीला एक्स ऍक्सिस घेणार आहे आपण, नंतर वाय ऍक्सिस घेणार आहे. एक्स ऍक्सिस कोणता आहे तुमचा, निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह, आणि वाय ऍक्सिस कोणता आहे तुमचा, पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला जे कोऑर्डिनेट मिळणार आहे इथे तर ते तुम्हाला मायनस आणि प्लस मिळेल. म्हणजे एक्स ऍक्सिस मायनस असेल आणि वाय ऍक्सिस तुमचा प्लस असेल. तर हे जे क्वाड्रंट असतं आपलं, हे असतं सेकंड क्वाड्रंट. हे काय असणार आहे मित्रांनो, आपला सेकंड क्वाड्रंट असेल. सेम बघा आता इथे ह्या ठिकाणी बघायचं आपल्याला कसं असणार आहे. बघा एक्स ऍक्सिस काय दिसतोय तुम्हाला, निगेटिव्ह, आणि इकडे वाय ऍक्सिस काय दिसतोय तुम्हाला, निगेटिव्ह. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही कोऑर्डिनेट्स, दोन्ही नंबर्स आपल्याला काय मिळणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कसं निगेटिव्ह असेल तर ह्याच क्वाड्रंटला म्हणतो आपण थर्ड क्वाड्रंट. याला काय म्हणतो आपण, थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. आणि सेम आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही, इथे एक्स ऍक्सिस तुम्हाला पॉझिटिव्ह आहे आणि वाय ऍक्सिस तुमचा निगेटिव्ह आहे. म्हणजे इथे जे नंबर्स मिळेल आपल्याला, पहिला असेल पॉझिटिव्ह, दुसरा असेल निगेटिव्ह. आणि ह्या क्वाड्रंटला म्हणतात फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट.
याला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये सॉरी मराठी किंवा हिंदीमध्ये चरण सुद्धा म्हणतात. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. ठीक आहे. असा क्वेश्चन विचारू शकता, व्हॉट विल बी द कोऑर्डिनेट्स फॉर द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे दोन्ही पण कसे असायला पाहिजे तुमचे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. सेकंड कसे असायला पाहिजे तुमचा पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह असायला पाहिजे. थर्ड मध्ये कसं असणार आहे दोन्ही पण निगेटिव्ह असेल आणि फोर्थ मध्ये कसं असेल एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह असेल वाय ऍक्सिस तुमचा निगेटिव्ह असेल. तर अशा पद्धतीने असणार आहे आपला मित्रांनो ग्राफ. हे काय असणार आपला ग्राफ. आता याच्यावर काय करायचं आपल्याला, याच्यावर काही पॉइंट्स ड्रॉ करायचे. पॉइंटचे काही कोऑर्डिनेट दिलेले असतात, त्याला ऑर्डर पेअर पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो, ऑर्डर पेअर म्हटलं जातं किंवा कोऑर्डिनेट्स म्हटलं जातं. कोऑर्डिनेट्स म्हटलं जातं, ते आपल्याला इथं ड्रॉ करायचे. तर मी काय करतो सिंपली, आता हे आपल्याला कळालं की हे इथं रफ करून टाकूया आपण. ठीक आहे. आणि नेक्स्ट बघूया आपण की पॉइंट कसे ड्रॉ केले जातात. पॉइंट कशा पद्धतीने ड्रॉ केले जातात. ठीक आहे. त्यासाठी काही पॉइंट्स घेऊ आपण रॅन्डम पद्धतीने. ठीक आहे. इथे घेतो मी आता समजा पहिला पॉइंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे ए. ए म्हणजे काय, त्या पॉइंटचं नाव असणार आहे ए आणि त्याचे कोऑर्डिनेट समजा मी घेतो आता इथे 2, 3 असे घेतले. बघा दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे. दोन्ही पण पॉझिटिव्ह म्हणजे कुठे येणार आहे, इथे फर्स्ट क्वाड्रंट. बघा इथे लिहितो मी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह. इथे काय असेल तुमचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. ह्या क्वाड्रंटमध्ये काय असेल तुमचा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि इथे काय असेल तुमचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. अजून एक नंबर घेऊन घेऊ आपण बी नंबर. समजा मी इथे लिहितो -3 आणि इथे लिहितोय 2. ठीक आहे. 3 नंबरचा पॉइंट बघू आपण. सी नंबरचा पॉइंट आपला सी नंबरचा पॉइंट बघू आपण -5. ठीक आहे. -5 आहे ना, यस आहे. एक काम करूया आपण, याला चेंज करूया. -2 घेऊया, -2 आणि -4 असं घेऊया. ठीक आहे. आणि 4th नंबरचा पॉइंट बघूया आपण 2. जरा नाव देतोय मी 2 आणि -4 प्लस. ठीक आहे. हे 4 पॉइंट आपल्याला इथे ड्रॉ करायचे, ग्राफवर ड्रॉ करायचे. तर बघूया मग कशा पद्धती करायचं. पहिला पॉइंट बघा आता ए पॉइंट असणार आहे. ए पॉइंटचा कोऑर्डिनेट बघा y 2 and 3. तर पहिला जो नंबर असतो तो कोणासाठी असतो मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा. पहिला नंबर असणार आहे x साठी, दुसरा नंबर असणार आहे तुमचा y साठी असणार आहे. कशासाठी असणार आहे, y साठी असणार आहे. देन लेट्स स्टार्ट. फाइंड आउट द 2 नंबर, पॉझिटिव्ह 2 नंबर ऑन x ऍक्सिस. बघा 2 नंबर कुठे मिळतोय तुम्हाला x ऍक्सिस वर, हा इथे मिळाला, हा इथे मिळाला. ठीक आहे. आणि 3 बघायचं y ऍक्सिस वर, हा इथे मिळाला. म्हणजे हे 2 पॉइंट्स मिळतात आपल्याला. मग ह्या 2 पॉइंट्स कुठे जॉईन होत आहे बघा. ज्या ठिकाणी जॉईंट्स होत आहे ना त्या ठिकाणचा पॉइंट्स असेल. म्हणजे हे दोन्ही पॉइंट्स तुमचे ह्या ठिकाणी जॉईंट्स होणार. मग हा पॉइंट झाला आपला 2,3. का असेल मित्रांनो आपला 2,3. त्याला तुम्ही असं डॉटेड लाईन्सना पण दाखवू शकता. बघा हा येतोय 2 वरून आणि इकडे येतो 3 वरून. म्हणजे हा जो पॉइंट्स असेल तुमचा तो कोणता असणार आहे, ए पॉइंट असेल आणि त्याची ऑर्डर पेअर. याला काय म्हटलं जातं मित्रांनो, याला म्हटलं जातं ऑर्डर पेअर्स. ठीक आहे. पेअर नाव असतं. आणि अजून एक नाव याला कोऑर्डिनेट्स पण म्हटलं जातं. कोऑर्डिनेट्स हे जे दिसतं तुम्हाला 2 आणि 3 दिलेलं, 2 आणि 3 दिलेलं, तर त्याला ऑर्डर पेअर्स म्हणा किंवा कोऑर्डिनेट्स म्हणा. म्हणजे ए पॉइंटचे ऑर्डर पेअर कोणते आहेत, 2 and 3. तर असं म्हणता येईल कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आर 2 and 3 असं सुद्धा वाचलं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण बी. पॉइंट बी ड्रॉ करायचा आपल्याला. काय करायचं तर पॉइंट बी ड्रॉ करायचं. तर बघा पॉइंट बी कसं ड्रॉ करता येईल आपल्याला. -3 आणि 2 दिलं. -3 कसं असणार, एक्स ऍक्सिस असणार. ठीक आहे. मग -3 बघा कुठे दिसतो तुम्हाला, हे बघा इथे दिसतो -3. आणि 2 बघा 2 पॉझिटिव्ह असणार आहे वाय ऍक्सिस वर, म्हणजे हा इथे बघा. म्हणजे इथे तुम्हाला हे बघा दोन्ही पॉइंट जिथे इंटरसेक्ट होतील तिथे तुमचा पॉइंट असेल. म्हणजे हा पॉइंट तुमचा ह्या ठिकाणी असेल इथे. हा पॉइंट, ह्या पॉइंटला नाव दिलं मी बी. बी चा कोऑर्डिनेट्स काय दिसतंय तुम्हाला, -3 आणि 2. याला अशा पद्धतीने आपण डॉटेड लाईनला दाखवू शकतो. म्हणजे हा असेल तुमचा पॉइंट बी असेल. का असेल, पॉइंट बी. आता नेक्स्ट बघूया आपण सी नंबरचा पॉइंट कुठे असणार आहे.
सी नंबरचा पॉईंट बघा मायनस मायनस आहे, दोन्ही पण मायनस आहे म्हणजे ह्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, बरोबर आहे की नाही, ह्या क्वाड्रंट मध्ये असेल. -2 बघा कुठे दिसतोय तुम्हाला, -2 इथे. -4 कुठे दिसतोय तुम्हाला, -4 इथे. दोघं पण एक समोर आले तर बघा कुठे जॉईन होतील, इथे ह्या पद्धतीने जॉईन होतील. मग ह्या पॉइंटला नाव काय देतोय मी सी, आणि सी चे कोऑर्डिनेट्स काय -2 -4. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे तुम्हाला पॉइंट्स मिळाला, सी नंबरचा पॉइंट्स मिळाला. ठीक आहे, आणि नेक्स्ट बघूया आपण डी नंबरचा पॉइंट कोणता आहे तुमचा 2. हे बघा हे इथे 2 या, +2 -4. प्लस मायनस कुठे येतं बघा, प्लस मायनस इथे येतं, म्हणजे बघा 2 बघा कुठे दिसतोय तुम्हाला, इथे 2 दिसतोय, आणि -4 बघा कुठे दिसतोय, इथे दिसतोय, म्हणजे सेम नंबर ह्या बाजूला इथे. असे 2 वरून इथपर्यंत आलो आपण, इथून 4 वरून आलो बघा, -4 आहे आणि इथे 2 आहे. पॉइंट नंबर कोणता आपला डी, आणि याचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत 2, -4 असे येत आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने ग्राफ असणारे यावर आपल्याला पॉइंट्स ड्रॉ करायचे. पॉइंट कसे ड्रॉ करतात आपण आता बघितलेलं आहे. आता बघूया आपण पुढे की एखादं लिनियर इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यापासून आपल्याला ग्राफ कसा ड्रॉ करता येईल. मी एक इक्वेशन घेतलेलं आहे, हे इक्वेशन हा जो प्रश्न आहे तुमच्याच बुक मध्ये दिलेला आहे, या बुक्स मधला आपण इथे सॉल्व्ह करून बघूया की कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. तर बघा आपल्याला ड्रॉ करायचं आहे ग्राफ ह्या इक्वेशन साठी. मग हे इक्वेशन अगोदर लिहून घेतो मी बघा, 2x - y = 4 अशा पद्धतीने इक्वेशन लिहून घेतलं. सुरुवातीला बघा हे इक्वेशन लिनियर आहे का, तर बघा इथे पॉवर डिग्री किती 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजे लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे, दोन व्हेरिएबल्स आहे x आणि y. ठीक आहे, आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मिनिमम 4 ऑर्डर पेअर काढावा लागेल आपल्याला. काय करावं लागेल, मिनिमम 4 ऑर्डर पेअर्स आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे, 4 ऑर्डर पेअर्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आता 4 ऑर्डर पेअर्स म्हणजे काय, तर लक्षात राहू जो पॉइंट घेतोय ना त्या पॉइंटचा समजा एक पॉइंट येतोय, त्याचं तुम्ही इथे ब्रॅकेट मध्ये बघा काहीतरी अशा पद्धतीने तुम्ही पॉइंट शोधत होता, अशा पद्धतीने तुम्ही काही पॉइंट शोधत होते, असे काहीतरी नंबर्स मिळेल आपल्याला जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे असेल ते आपल्याला शोधायचे. ठीक आहे, तर मिनिमम किती शोधायचे मित्रांनो, आपल्याला 4 पेअर शोधायचे. किती शोधायचे, 4. आता नेहमी 4च का शोधतात, तर बघा तुम्ही एखाद्या लिनियर इक्वेशनचे 2 जरी पॉइंट शोधले तरी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करता येतो. लिनियर इक्वेशनचं तुम्ही एक स्ट्रेट लाईन मध्ये कन्वर्ट करू शकता विथ द हेल्प ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, 2 नंबर्स जरी असेल तरी सॉल्व्ह करता येईल. पण काय होतं मित्रांनो, 2 नंबर जर आपण सॉल्व्ह केले त्यातला एखादा नंबर जर आपला रॉंग असेल तर आपलं जे येणारा आन्सर असेल ते रॉंग होईल, चुकेल. ठीक आहे, मग आपण काय करूया, समजा 3 नंबर घेतले आपण, तर 3 नंबर मध्ये काय होईल, 3 पैकी समजा एक नंबर आपला चुकीचा ठरतोय, एक पॉइंट आपला चुकीचा असणार आहे, तर येणारची जी लाईन असेल ना ती कोलिनियर नसणार. कोलिनियर म्हणजे काय, तिन्ही पण पॉइंट्स तुमचे एकाच लाईन मध्ये नसणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पण आपण 3 पॉइंट्स आपण शोधत नाही, आपण डायरेक्टली 4 पॉइंट शोधतो. 4 पॉइंट शोधण्याचा फायदा काय आहे, एखादा पॉइंट जर तुमचा रॉंग असेल, एखादा पॉइंटचं कोऑर्डिनेट्स ऑर्डर पेअर जर तुमच्याकडनं रॉंग झाले तरी पण उरलेले 3 लाईन्स तुमचे एका सरळ रेषेमध्ये येतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे 3 पॉइंट्स नुसार तुम्ही एक स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे, त्यासाठी नेहमी तुम्ही 4 पॉइंट शोधा, आणि 4चे पॉइंट्स बरोबर असेल तर मग अतिउत्तम. ठीक आहे ना, आपण 4 पण पॉइंट्स बरोबरच आणणार आहोत. ठीक आहे, एक मेथड आहे फक्त, ते नेहमी 4 पॉइंट्स का शोधतात. ठीक आहे, आपलं इक्वेशन होतं कोणतं, 2x - y = 4. आता बघा याचे ऑर्डर्स कोऑर्डिनेट शोधायचे आपल्याला. कोऑर्डिनेट शोधण्यासाठी एक टेबल तयार करून ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीने टेबल तयार करा. इथे म्हणा तुम्ही x ऍक्सिस x, आणि इथे असेल तुमचा y नंबर, आणि इथे ब्रॅकेट मध्ये लिहा तुम्ही x, y. ठीक आहे, पहिला नंबर सापडेल इथे, हा इथे दुसरा नंबर सापडेल, आणि हा इथे तुमचा तिसरा 1 2 3 4 नंबर सापडेल आपल्याला. ठीक आहे, आता बघा सॉल्व कसं करायचंय. सॉल्व अशा पद्धतीने करायचंय की सुरुवातीला काय करा, x ची जी व्हॅल्यू असेल ना तो रॅन्डम तुम्ही कोणत्याही पद्धतीने नंबर्स घेऊन टाका. कशा पद्धतीने घ्या, असा कोणताही रूल्स नाहीये
की तुम्ही फिक्स हेच नंबर घेतले पाहिजे असं नाही. समजा मी आता रँडमली असे नंबर्स घेऊन घेतो 0 1 2 and 3 असे नंबर्स मी कन्सिडर केले. कशाचे व्हॅल्यूज कन्सिडर केला मी x ची व्हॅल्यू कन्सिडर केली. आता y ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायला लागेल ह्या इक्वेशन नुसार. x ची जी व्हॅल्यू असेल मी माझ्या पद्धतीने लिहून घेतली. आता y ची कशी फाइंड आउट करणार तर ह्या इक्वेशनचा उपयोग घ्यायचा, ठीक आहे, हेल्प घ्यायची आणि y ची किंमत शोधायची. तर पहिले बघू आपण जेव्हा x ची किंमत समजा इक्वेशन काय आपलं पुट x 0 असेल, x ची किंमत 0 ठेवल्यावर y ची किंमत किती मिळते ते बघू आपण. ठीक आहे, इक्वेशन आपलं 2x - y = 4. x ची किंमत काय ठेवायची 0 ठेवायची म्हणजे बघा 2 * 0 - y = 4. हे तर 0 झालं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे इथे काय असेल -4 = 4 सॉरी -y = 4 म्हणजे y = -4. म्हणजे इथे नंबर कोणता सापडला आपल्याला -4 नंबर सापडलेला. ठीक आहे, सेम पद्धतीने बघूया आपण. आता x ची किंमत आपल्याला ठेवायची आहे पुट x = 1. x काय ठेवतो मी 1 ठेवतो. तेव्हा आपल्याला फाइंड आउट करायची y ची किंमत किती असेल. तर बघा इक्वेशन आपलं 2x - y = 4 अशा पद्धतीने इक्वेशन आहे. x च्या रिप्लेस मध्ये आपल्याला 1 ठेवायचं आहे म्हणजे 2 * 1 - y = 4. 2 * 1 किती होतात 2 - y = 4. हा +2 तिकडे जाऊन काय होईल -2 होईल म्हणजे y = 4 - 2 बरोबर आहे. ठीक आहे, y = किती येईल 2 येईल म्हणजे y = काय येतं मित्रांनो -2. y = काय येतं -2 म्हणजे इथे काय असणार आहे -2. इथे काय असेल मित्रांनो -2. आता बघूया आपण पुट x काय ठेवायचं आपल्याला 2 ठेवायचं. x 2 ठेवायचं. बघा जेव्हा x ची किंमत 2 असेल त्या टायमाला y ची किंमत किती असेल ती शोधायची आपल्याला. मग परत आपण ह्या इक्वेशनचा उपयोग घेणार आहे. हे इक्वेशन काय आहे बघा आपल्याला लिहा 2x - y = 4 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता 2 ची किंमत किती आहे सॉरी x ची किंमत किती दिलेली आहे 2 दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय लिहायचं 2 * 2 - y = 4. 2 * 2 किती येतात 4 y = 4. हा +4 तिकडे जाऊन काय -4 होईल म्हणजे y = 4 - 4 म्हणजे y = किती आला मित्रांनो 0. y = किती आला 0 आणि 0 ला कोणताही साइन नसतं. 0 हा न्यूट्रल असतो. 0 हा पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह नाही. चुकून इथे साइन लिहू नका +0 -0. ठीक आहे, असं करायचं नाही. 0 हा न्यूट्रल असणार आहे. ठीक आहे, नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे इथे काय मिळतंय तुम्हाला 0 मिळतंय. काय मिळतंय 0 मिळतंय. आता आपण काय करूया मित्रांनो बघा पुट x 3 ठेवून बघूया. x 3 जर ठेवलं तर y ची किंमत किती मिळते ते बघूया. मग परत आपलं इक्वेशन लिहून घ्या 2x - y = 4 असं इक्वेशन लिहिलं आहे. ठीक आहे, x ची किंमत किती आहे 3 मग इथे लिहा 2 * 3 - y = 4. 2 * 3 किती झाले 6 - y = 4. ठीक आहे, हे +6 तिकडे जाऊन काय होतील -6 होतील म्हणजे y = -2 म्हणजे y काय आलं काय आलेलं आहे 2 आलेलं आहे म्हणजे इथे काय असेल तुमचं. आता बघा इथे आपल्याला कोऑर्डिनेट्स तयार करायचे, पेयर्स तयार करायचे. काय तयार करायचे पेयर्स, ज्याला म्हटलं जातं ऑर्डर पेयर्स. हा जो कॉलम असेल ना यालाच म्हटलं जातं तुमचं ऑर्डर पेयर्स. काय म्हटलं जाईल इथे ऑर्डर पेयर्स. ते बघा कसे तयार करायचे. पहिली किंमत x ची घ्यायची नंतर y ची घ्यायची. बघा पहिली किंमत x ची घेतली नंतर कोणती घ्यायची y ची घ्यायची. हे झालं तर ठीक आहे. नेक्स्ट कोणाची घ्यायची 1 नंतर -2 इथे काय असेल 2, 0 नंतर काय असेल 3, 2 अशा पद्धतीने असेल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे टेबल ड्रॉ करून घेतलेला आहे. आपल्याला आता ऑर्डर पेयर्स मिळालेले आहे. आता आपण करूया ग्राफ ड्रॉ करणार आहे. तर ग्राफवर हे पॉइंट्स कसे ड्रॉ करणार आहे त्यामुळे एक स्ट्रेट लाईन कशी मिळते ते बघू. जे इक्वेशन आहे 2x - y = 4 ह्या इक्वेशन साठी ग्राफ तयार करणार आहे. हा टेबल मी इथे ड्रॉ केलेला आहे. बघा आता थोडा वेळापूर्वी आपण हे फाइंड आउट केलं होतं
जेव्हा x च्या किमती 0 1 2 3 ठेवल्या ना तर y ची किमती किती मिळतात आणि हे आपल्याला खाली ऑर्डर पेयर्स मिळाले. बघा मित्रांनो याला ऑर्डर पेयर्स म्हणतात. काय म्हणतात? ऑर्डर पेयर्स म्हणतात. ठीक आहे. आता बघा पहिला पॉइंट बघा कुठे मिळतो आपल्याला 0, -4. आता 0 बघा कुठे असतो? 0 ह्या ठिकाणी असणार आहे 0, बरोबर आहे की नाही? -4. आता बघा पहिला पॉइंट कोणता शोधतो आपण? 0, -4 शोधतो. इथे लिहून तुम्ही 0 म्हणजे इथे असणार आहे. -4 कुठे असेल? y ऍक्सिस वर. बघा y ऍक्सिस वर कुठे दिसतोय -4? हा इथे दिसतोय. म्हणजे बघा 0 आणि -4 तर हा ऍक्सिस वरच पॉइंट आलेला आहे. ठीक आहे. याला राईट पॉइंट नाही दिसत. हा बघा हा जो इथे हा पॉइंट मिळतो ना आपल्याला, हा आपला पॉइंट असेल पहिला पॉइंट. बघा हा पॉइंट असेल आपला. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा आपला कोणता आहे? 1, -2. काय दिसतोय? 1, -2. 1 बघा कोणता? 1 कशाची किंमत आहे? x ची. आणि y -2 कोणाची? y ची. 1 कुठे दिसतोय तुम्हाला? हा इथे दिसतोय, बरोबर आहे की नाही? आणि -2 बघायचं आपल्याला. बघा -2 1 आणि -2 काय असेल तुमचा? इथे असेल या ठिकाणी. हा पॉइंट भेटला तुम्हाला 1 आणि -2 चा, बरोबर आहे की हा पॉइंट काय असेल तुमचा? 1 आणि -2 चा असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा कोणता दिसतोय तुम्हाला? 2, 0. 2 कशाची किंमत आहे मित्रांनो? 2 x ची किंमत आहे आणि 0 कशाची? y ची. 2 बघा कुठे दिसतोय तुम्हाला? 2 x वर इथे दिसतोय आणि 0 बघा y चा इथेच येतोय. म्हणजे हा पॉइंट असेल तुमचा इथे 2, 0 चा. कोणता असेल? 2, 0 चा. आणि शेवटचा पॉइंट बघा आपला 3, 2. 3 बघा इथे दिसतोय 3 आणि हा इथे 2 दिसतोय. म्हणजे हा पॉइंट कसा असेल? बघा या इथे असेल हा पॉइंट. ठीक आहे. याला व्यवस्थित ड्रॉ करतो मी. हा ह्या इथे या ठिकाणी तुमचा 3 पॉइंट असेल, 4th पॉइंट असेल. बघा अशा पद्धतीने आपण चारही पण पॉइंट्स आपण ड्रॉ केलेले आहेत. चारही पण पॉइंट्स आपण ड्रॉ केले. आता काय करायचं आपल्याला? आता करायचं हे चारही पण लाईन्स, चारही पण पॉइंट्स बघा कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे का? एका सरळ रेषेमध्ये आहे. एका सरळ रेषेमध्ये आहे. तर यांचं काय करा तुम्ही? हे जे चारही लाईन्स पॉइंट जे दिसतात त्यांना जॉईन करून टाका. ठीक आहे. म्हणजे अशी एक सरळ रेष ड्रॉ करा तिच्यातून. तुम्ही स्केलचा यूज करणार आहे एक. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे लाईन ड्रॉ केली आणि ही जी लाईन असेल ही लाईन असेल इक्वेशन 2x - y = 4 साठी. कोणासाठी असणार आहे? 2x - y = 4 साठी जी लाईन असेल ती अशा पद्धतीने आपण इथे ड्रॉ केलेली आहे. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघितलं आहे की एखादा लिनियर इक्वेशन असेल तर त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ मध्ये आपण कसं ड्रॉ करणार आहोत. आणि जेव्हा दोन सायमल्टेनियस इक्वेशनचा ग्राफ आपण जॉईन करतोय तर दोन सायमल्टेनियस इक्वेशन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे, ज्या ठिकाणी एकमेकांना क्रॉस करत आहे ते तुमचं असं सोल्युशन. ते म्हणजे काय? तर त्या ठिकाणचा जे कोऑर्डिनेट्स असेल, ऑर्डर पेअर असतील ते तुमचे सोल्युशन असतील. ते तुमचं काय असेल? सोल्युशन असेल. आता याची व्यवस्थित प्रॅक्टिस आपली प्रॅक्टिस सेट नंबर जेव्हा आपण 1.2 बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला त्याच्यावरच असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की ऑर्डर पेअर वरून सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं आहे. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये